महाशिवरात्रीला टिटवाळा शिवमय भोलेनाथांच्या दर्शनासाठी भक्तांची उसळली गर्दी। संपूर्ण भारतभर महाशिवरात्रीनिमित्त शिवशंभूचा जय जयकार चालू असून या पावन पर्वानिमित्त आज टिटवाळा येथे देखील संपूर्ण शहर शिवमय झालेले पाहायला मिळाले। पहाटेपासूनच विविध शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या। हर हर महादेवाच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। विशेष आकर्षण ठरलेले श्री क्षेत्र गंगा गोरजेश्वर या ठिकाणी मध्यरात्री घडणारे अद्भुत दृश्य, रात्री 12 वाजता प्रकट होणाऱ्या कारंजातून शिवलिंगावर होणारा स्वयंचलित अभिषेक पाहण्यासाठी हजारो शिवभक्तांनी येथे उपस्थिती लावली होती। तर टिटवाळा पूर्वेकडील स्टेशन लगत असलेले शिवमंदिर तसेच 42 वर्ष जुने असलेले गणेश मंदिर रोडवरील शिवमंदिर हे झेंडूच्या फुलांनी सजवलेले पाहायला मिळाले। येथील व्यवस्थापन गजानन मडवी व विनायक भोई यांनी केले होते। यहाँ पे हर साल की भांति श्री महाशिवरात्रि पर इसी तरह से उत्सव मनाया जाता है और नियोजन में हमारे यहाँ श्री विनायक भोई एवं श्री गजानन भवन मड़वी की मध्यस्थता में सारा यहाँ व्यवस्था का जो है बंदोबस्त किया जाता है। वासुंद्री येथील पांडवकालीन शिवमंदिर, मांडा पश्चिम येथील महाकालेश्वर मंदिर या ठिकाणी हेमंत भोईर, विनायक भोईर तसेच लाला पाटील यांसह अनेक ग्रामस्थ यांनी चोख नियोजन ठेवले होते। टिटवाळा येथे रेल्वे स्थानकाजवळील हनुमान मंदिर प्रांगणात स्थापित शिवपिंडी येथेही भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती। तुंगारेश्वर येथील सदानंद महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झालेल्या या शिवपिंडीचे दर्शन घेण्यासाठी श्रद्धाळूंनी मोठी रांग लावली होती। या ठिकाणी बाबा अमरनाथ येथील देखावा साकारण्यात आला होता। सकाळपासूनच दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक, बेलपत्र अर्पण, महाआरती अशा विविध धार्मिक विधींमध्ये भाविक सहभागी झाले होते। माजी नगरसेवक सुरेश भोईर आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भोईर यांच्या वतीने 500 किलो खिचडीचे प्रसादाचे वितरण यावेळी भाविकांना करण्यात आले। तर वासुंद्री येथील जत्रेत उद्योजक विजय पाटील यांच्या वतीने खिचडी व प्रसादाचे वाटप करण्यात आले होते। ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात जत्रेत सहभाग घेतला होता। मागील वर्षापेक्षा देखील यावर्षी या उत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले। महाराष्ट्र अपडेट 24 साठी अजय शेलार, टिटवाळा।